गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता बघा, तुम्हाला मी ऑनलाईन टेस्ट ॲप दिलेले आहे. पण ऑनलाईन टेस्ट ॲप हिचा वापर कसा करायचा हे फार महत्वाचं आहे. तुमचा अभ्यास झाला असेल, त्यावेळेला टेस्ट ॲप वापरा. जर तुमचा अभ्यासच झाला नाही आणि पहिल्याच दिवशी तुम्ही ॲप डाउनलोड करून सोडवायला लागले, तर तुमचे उत्तर बरोबरच येणार नाही. त्यामुळे अभ्यास करा आणि मग प्रश्न सोडवा. आता सर्वात पहिले तुम्ही पेज ओपन केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. पहिलं ऑप्शन सीटेट एक्झाम प्रॅक्टिस आहे, दुसरं नोट्स आहे आणि त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये प्रॅक्टिस आहे. आता तुम्हाला इंग्रजीमध्ये पण करायची नाही आणि नोट्स पण काही उपयोगाचा नाही, कारण तुम्हाला आयतं व्हिडिओमध्ये भेटतंय. आता सगळ्यात पहिले 1 नंबरचा जो ऑप्शन आहे, तुम्हाला सीटेट एक्झाम प्रॅक्टिस म्हणजे जर अभ्यास झाला असेल तर करा लगेच. जर अभ्यास झाला नसेल तर पहिले अभ्यास करा. आता तुम्हाला उजव्या बाजूला एक ॲरो दिसत असेल, या ॲरोवर तुम्ही क्लिक करा. तुम्हाला 3 ऑप्शन ओपन झाले दिसतील. किती ऑप्शन दिले झालेले आहेत? 3 ऑप्शन. आता या 3 ऑप्शन मध्ये पहिलं ऑप्शन काय म्हणतंय का मागच्या वर्षाचे जे पेपर आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, तुम्हाला मॅथ आणि सायन्स याचे पास्ट म्हणजे याची सोडवायचे आहेत का मॅथ आणि सायन्स. आता मॅथ आणि सायन्स केव्हा चालू करा, ज्या वेळा तुम्ही जानेवारी महिन्यात जाणार, कारण मॅथ आणि सायन्सला आता आपण सीडीपी मराठी हिंदी पहिले करणार आहोत. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन काय म्हटलं, सोशल सायन्स. आता ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे तर सोशल सायन्स पण सोडू शकतात. झालेलं नसेल तर तुम्ही जानेवारीमध्ये सोडवा आणि झालेलं असेल तर आता पण सोडवलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आता तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचंय, मॅथ आणि सायन्स पेक्षा आपल्याला सीडीपी फार समजून घेणं महत्वाचं आहे. जर तुमचा अभ्यास झाला तुम्ही मॅथ आणि सायन्स याच्यावर पण जाऊ शकतात. आता इथे कसं जायचं हे मी तुम्हाला सांगतो. आता आपण पहिले सीटेट प्रॅक्टिस प्रिव्हियस पेपर म्हणजे काय याच्यावर जाऊया. उजव्या बाजूला ॲरो आहे, याच्यावर मी क्लिक केलं. ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका दिसतील, खूप प्रश्नपत्रिका दिसतील. पण तुम्ही 2021 पासून ज्या प्रश्नपत्रिका आहेत, बघा इथे 2015 असेल 14 असेल, या काही सोडवायच्या नाही. तुम्हाला डायरेक्ट 2021 जी आहे, 2021 पासून ज्या प्रश्नपत्रिका असतील तिथून सोडवायच्यात. कारण प्रश्न 2021 नंतर जो पॅटर्न चालू झाला तोच आता येतोय, मागचा पॅटर्न थोडा वेगळा होता. आता तुम्हाला कुठली एक क्वेश्चन पेपर घेतले, आता समजा मी 2021 ची जानेवारीचे हे डिसेंबरचे वेगवेगळे म्हणजे 2021 मध्ये जेवढे पेपर झाले बघा इथे तुम्हाला 22, 23 म्हणजे 24 पर्यंत जेवढे प्रश्न एवढ्या क्वेश्चन पेपर तिथे आहेत. मग आता तुम्ही समजा 2021 ची जानेवारीची पेपर सोडवणार आहेत किंवा डिसेंबरचा सोडवणार आहेत. हा तर इथे तुम्ही क्लिक केलं. इथे बघा आता तिथे लँग्वेज येतं. आता खूप लोकांना सर इथे इंग्रजी आहे ना, तर लँग्वेज म्हणून जिथे असतं तिथे तुम्ही इथे इंग्रजी आहे ना, ते इंग्रजीवर टिक केलं, तुम्हाला 2 ऑप्शन भेटले, एक इंग्रजी आणि हिंदी. आता तुम्हाला हिंदीमध्ये सोडवायचे तर हिंदीवर तुम्ही टिक करा. हिंदीवर टिक करा आणि हे बघा आता तुम्हाला इथे काय असतं, फुल टेस्ट असते, लर्न टेस्ट आणि फुल टेस्ट. लर्न टेस्ट म्हणजे काय, तुम्ही जे उत्तर देणार, उत्तर चुकल्यावर आता लर्न टेस्ट म्हणजे मी तुम्हाला दाखवतो कसं असतं लर्न टेस्ट. आता इथे गेले, आता लर्न म्हणजे काय, तुम्ही शिकत आहेत, आताशी काय करत आहेत, शिकत आहेत. आता उदाहरणार्थ पहिलं ऑप्शन काय, प्रश्न मी वाचून दाखवतोय. निम्नलिखित में से प्रश्नों के उत्तर देने के लिए सही उपयुक्त विकल्प चुनिये. आता विकल्प तुम्हाला खाली निवडायचे. प्रश्न काय दिलेला आहे, विविध पृष्ठभूमी के अधिगमकर्ताओं को संबोधित करने हेतु एक अध्यापक को, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या पृष्ठभूमीतील विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी काय करणार. काय करणार, पहिलं ऑप्शन काय दिलेले, सभी के लिए मानकीकृत आकलन. चालेल का सगळ्यांसाठी एक आकलन, तर चालणार नाही. दुसरं ऑप्शन काय म्हटले, ऐसे कथनों का इस्तेमाल करना चाहिए जो नकारात्मक रूढीबद्ध धारणाओं को मजबूत करे. म्हणजे नकारात्मक जर रूढीबद्ध धारणा वाढेल तर ते चांगलं आहे का, ते वाईट आहे, कारण सकारात्मक वाढलं पाहिजे. दुसरं ऑप्शन काय म्हटले, विविध संबंधी मुद्दों पर बातचीत टाळणे चाहिए. जर तुम्ही विविध जे मुद्दे असतील किंवा त्यांचे सांस्कृतिक काही असेल त्याच्या संबंधी जर तुम्ही चर्चा केली नाही तर त्या विद्यार्थ्यांना वाटेल का सर आपल्याकडे लक्ष देत नाही, आपल्याला चांगलं म्हणत नाही, हे पण चालणार नाही. आणि चौथा ऑप्शन काय म्हटले, विविध विन्यासोचे उदाहरण लेणे चाहिए. म्हणजे वेगवेगळ्या संस्कृती असतील, वेगवेगळे भाग असतील, याच्यावर तुम्ही उदाहरणं द्या विद्यार्थ्यांना आणि विचार विनिमय करा. म्हणजे चौथा ऑप्शन बेस्ट आहे. मग आता मी चौथ्या ऑप्शनवर टिक केलं. टिक केल्यानंतर व्हॅलिड ऑप्शन येतं. काय येतं, व्हॅलिड. आता मी व्हॅलिड वर टिक करतो. व्हॅलिड वर टिक आला, माझं उत्तर बरोबर आलं का नाही हे लगेच तुम्हाला बरोबर सांगतं. मग व्हॅलिड, आता व्हॅलिड वर का बरोबर आलं, मग तुम्हाला खाली काय देतं त्याचं विश्लेषण पण दिलेलं बघा. माझा काय विश्लेषण दिले बघा, विविध पृष्ठभूमी के अधिगमकर्ताओं से आशय भारतीय समाज के विविध वर्गों जैसे निर्धन, पिछड़े, अनुसूचित जाति एवं अनुसूचित जनजाति के बच्चों को एक शिक्षक को कक्षा में विविध पृष्ठभूमि के अधिगमकर्ताओं को ध्यान में रखते हुए
हाँ, शिक्षण करना चाहिए तथा अधिगमकर्ताओं को संबोधित करने हेतु विविध विन्यासों से उदाहरण लेने चाहिए. हे तुम्हाला विश्लेषण. मग आता एखादा म्हणेल ना सर ऑप्शन चार चार का उत्तर आलं का विविध विन्यासाचं उदाहरण का दिलं असेल का अनुसूचित जातीतील विद्यार्थी असतील ते पिछडे वर्ग असतात मग यांना तुम्हाला त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतील उदाहरण म्हणजे विविध विन्यासोचे त्यांच्या समस्या मग हे शाळेत काय येत नाही याच्या मागील कारण काय आहे आता तुम्ही हे पण समजून घेतलं ना पाहिजे जर त्या विद्यार्थ्यांना जेवायलाच काही मिळत नाही काय भेटतं जेवायलाच काही मिळत नाही आणि मग शाळेत येऊन काय करतील कामाला जातील मग हे का करताय याच्या मग अजून सगळ्यात महत्वाचं शाळेचं वातावरण आकर्षण का वाटत नाही तुम्ही त्यांच्या भाषेमध्ये शिकवत नाही आता आदिवासी पावरा वगैरे या भाषा असतात मग या भाषेमध्ये जर तुम्ही शिकवत नाही शुद्ध मराठी बोलताय तर त्यांना ते समजणार नाही म्हणजे हे तुम्हाला सांगायचं म्हणजे ऑप्शन चार जे हे तुमचं उत्तर आहे आता हे झालं तुमचं काय म्हटलं लर्निंग टेस्ट आता फुल टेस्ट म्हणतात आता काय म्हटलं फुल टेस्ट वर आपण जाऊया म्हणजे फुल टेस्ट वर काय असतं आता व्हॅलिड ऑप्शन गेल्यावर तुम्हाला की खालीच होतं आता फुल टेस्ट वर जातो आता मी आता खालचं ऑप्शन काय दिलेले फुल टेस्ट आता तुम्ही लर्निंग म्हणजे आता तुम्ही शिकत होते ना तर आता तुम्हाला प्रत्येक वेळा शिकतच राहणार का आता तुम्हाला प्रॅक्टिस करायची नाही सर आम्हाला फुल प्रॅक्टिस करायची आता डायरेक्ट 150 प्रश्नांची किंवा 30 प्रश्नांची म्हणजे एक विषयाची जरी केली तरी चालते आता तुम्ही फुल टेस्ट वर आले आता मी जी सोडवली होती रिसेंट करतो हा मी जी टेस्ट सोडवली होती ती रिसेंट करतो म्हणजे तुम्ही सोडवून घेतल्यावर तुम्हाला परत सोडवायचे असेल तरी सोडू शकता आता तोच प्रश्न इथे आला बघा तोच प्रश्न आपण जो लर्न मध्ये घेतला होता ना तोच प्रश्न आला आता काय वाचून दाखवायची गरज नाही याचं उत्तर काय दिलेलं होतं विविध विन्यासाचे उदाहरण लेणे चाहिए आता इथे काय तुम्हाला इथे विश्लेषण येणार नाही इथे विश्लेषण येणार नाही इथे तुम्ही फुल टेस्ट घेतली आता ऑप्शन 4 हे दिले मग आता तुम्ही समजा 30 प्रश्न सोडवले सीडीपीचे 30 प्रश्न सोडवले तर तुम्ही 30 प्रश्न सोडत सोडत जाणार आता बघा दुसरा प्रश्न मी वाचून दाखवतो समस्या समाधान क्षमताओं को किस प्रकार सुसाधित किया जा सकता है समस्याओं को इस्तेमाल को बढ़ावा समरूपों को इस्तेमाल को बढ़ावा देकर विद्यार्थियों में डर की भावना चालणार नाही लगातार अभ्यास चालेल का तर अजिबात नाही सम येतो अटल पाठ्यक्रम म्हणजे जसं तसंच तुम्ही पालन करा चालणार नाही तर ऑप्शन 2 हे एक हे याचं उत्तर आहे आता मग मला माझा स्कोअर कसा चेक करायचा मग आता मी 2 ऑप्शन दिलेले आहेत ना आता 2 पण मला कळलं पाहिजे ना मी किती बरोबर दिले का चुकीचे दिले मग आता तुम्ही जेव्हा खाली जाणार 150 नंबर नंतर बघा आता 150 नंबर नंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन येईल काय येईल सबमिट ऑप्शन येईल बघा 150 नंबर वर गेल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन येईल या ऑप्शनवर तुम्ही सबमिट केल्यानंतर बघा प्रत्येकाच्या प्रश्नपत्रिका इथे आहेत हा हे बघा सोशल सायन्स वगैरे सगळं काही भेटतं मग आता मी 150 नंबर वर जाईल तिथे सबमिट ऑप्शन भेटेल आणि या सबमिट ऑप्शन वर गेल्यानंतर मला माझा स्कोअर कळेल आता बघा इंग्रजी पण असतं तुम्हाला इंग्रजी सोडवायची गरज नाही आता मी ते खाली आलो आता प्रश्न 142 150 नंतर सांगितलंय ना तुम्हाला हे बघा आता इथे प्रश्न किती हे बघा हा इथे इंग्रजी 150 150 नंतर खाली हे बघा तुम्हाला सबमिट ऑप्शन आलेलं कोणता ऑप्शन आले सबमिट वर टिक करायचं हा सबमिट वर दुसऱ्यावर टिक केलं तर तुम्हाला स्कोअर दिसणार नाही आता सबमिट वर मी टिक केलं बघा इथे सबमिट वर मी टिक केलं माझी टेस्ट सबमिट झाली आता टेस्ट सबमिट झाल्यानंतर बघा मी किती उत्तर दिलेले होते 2 सोडवले होते दोघं काय आलेले बरोबर आलेले चुकलं माझं काहीच नाही अजून मला किती उत्तर द्यायचे 148 उत्तर द्यायचे हे तुम्हाला कळतं आणि जर तुम्हाला वाटलं का सर आता मी 2 दिलेले आहेत ना मग आता मला परत हे 2 कॅन्सल करायचे म्हणजे 2 कॅन्सल करायचे म्हणजे नव्याने सोडायचे म्हणजे रिस्टार्ट हे ऑप्शन येतं म्हणजे हे दोघं कॅन्सल होऊन जातील परत तुम्हाला नवीन सोडवता येईल अशा पद्धतीने या ऍपचा वापर करा आणि कसा वाटला व्हिडिओ लाईक नक्की करा पण याच पद्धतीने आणि सगळ्यात महत्वाचा अभ्यास झाला असेल तर सोडवायला जा नाहीतर सर मग लर्निंग घेईल मला तिथे विश्लेषण भेटेल अरे बाबा तुला पहिले कळलं पाहिजे ना तो ऑप्शन का निवडलाय तू कळालं चालेल व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बॅच बद्दल सांगा आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला मोबाईल नंबर व्हॉट्सअप ग्रुप याची लिंक दिलेली आहे त्या नंबरवर तुम्ही बॅच जॉईन करू शकतात लवकर बॅच जॉईन करा आणि अभ्यासाला सुरुवात करा